बिग बॉस मराठीचा 5वा सीझन चालू आहे आणि या 5व्या सीझनमध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी एक कलाकार बाद झाला आहे, घराबाहेर गेलेला आहे। पण मात्र उर्वरित जे 15 कलाकार आहेत त्यांची जोरदार चर्चा या बिग बॉसच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मग त्यामध्ये सूरज चव्हाण असेल, छोटा पुढारी असेल, की तांबोळी असेल, अरबाज असेल, वैभव असेल, वर्षा उसगावकर असतील, या सगळ्यांच्या चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर जोरदारपणे चालू आहेत। पण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये आणखी एक स्पर्धक, आणखी एक बाहेरचा कलाकार सहभागी झालेला आहे आणि ती म्हणजे इरिना रुडाकोवा। इरिना रुडाकोवा ही मूळची रशियन तरुणी आहे आणि ही मोठ्या प्रमाणात बिग बॉसच्या घरामध्ये प्रसिद्ध सुद्धा झाली। याला महत्त्वाचं कारण म्हणजे इरिना ही मूळची रशियन आहे आणि भारतामध्ये 2024च्या IPL मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। म्हणजे IPL खेळताना नाही तर त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या नाचणाऱ्या चीअर गर्ल आहेत त्या गर्लपैकी त्यांची लीडर म्हणून ही इरिना रुडाकोवा त्या आपल्याला त्या चीअर गर्लमध्ये दिसली होती आणि त्या पद्धतीचे काही डान्ससुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि ती आता या बिग बॉसच्या मराठी सीझनमध्ये पोहोचलेली आहे। मग इरिना रुडाकोवा ही रशियन असताना, विदेशी तरुणी असताना या बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं पोहोचली आणि खरंच तिला हिंदी मराठी समजतं का असा देखील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडला असेल। तर नक्कीच इरिनानं हिंदी आणि मराठी शिकून घेतलंय आणि या बिग बॉसच्या घरामध्ये ती अगदी चांगल्या पद्धतीनं मराठी सुद्धा बोलते। तरी जरी तिला पूर्णपणे मराठी बोलता येत नसलं तरी सुद्धा मराठीमध्ये काय बोललं जातं हे मात्र तिला अगदी चांगल्या पद्धतीनं समजत आहे आणि ती बिग बॉसच्या घरामध्ये मराठी सुद्धा शिकत आहे। आता बिग बॉसच्या घरामध्ये तिला मराठी शिकवण्याचं काम त्याच ठिकाणी असणारा वैभव करत आहे आणि इरिनाला मराठी शिकवण्याचं काम करत आहे आणि त्यासाठी तिला आता एक स्पेशल त्या ठिकाणी बोर्ड लावून दिला आहे, एक फळा लावून दिला आहे आणि त्या फळ्यावर काय बोललं पाहिजे याचा अर्थ त्या ठिकाणी दिला जातो। मग आपल्याला या ठिकाणी समजतं की मराठी बिग बॉसमध्ये कशा पद्धतीनं विदेशी तरुणीनं सहभाग घेतला आहे आणि ती सुद्धा हे बिग बॉसचा शो मोठ्या प्रमाणात गाजवत आहे। पण या बिग बॉसच्या शोमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती मात्र सूरज चव्हाणचीच आहे। कारण की ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण बिग बॉस खेळतोय किंवा अनेकाशी नडतोय आणि त्यांना अनेक नागरिकांना, प्रेक्षकांना भावनिकसुद्धा केलेलं आहे, म्हणून मोठा पाठिंबा सूरज चव्हाणला मिळतोय। मग आता या 15 सदस्यांपैकी, 15 कलाकारांपैकी नेमकं बिग बॉसमध्ये कोण विजयी होईल, कोण ट्रॉफी जिंकेल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।